नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, राज्य शासनाने जो 100 दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतलेला होता, त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा एक त्यांनी योजना आणलेली आहे. तर बघा, एक राज्य एक नोंदणी, एक राज्य एक नोंदणी हा कार्यक्रम त्याने हाती घेतलेला आहे. तर बघा, सध्या जिल्हा स्तरावर एक जिल्हा एक नोंदणी हा कार्यक्रम 1 मे 2025 पासूनच संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमामध्ये नेमकं काय होणार आहे तर ते आपण पाहूया. तर बघा, त्यामुळे काय होणार आहे की एका जिल्ह्यातील कोणत्याही भागातील दस्त त्या जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात आता नोंदणीची सुविधा नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. तर बघा, ही सुविधा काही ठराविक दस्तासाठी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा, एक राज्य एक नोंदणी या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावर दस्त नोंदणीचे सामायिक क्षेत्र केलेलं आहे. दस्त नोंदणीमध्ये काही गैरप्रकार सुद्धा झालेला आढळून आलेला आहे. तसेच अनियमितता होत असल्याने शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यामुळेच बघा, याच्यामध्ये दस्तामध्ये नेमकं गैरव्यवहार कुठले कुठले होतात तर ते आपण पाहूया. तर बघा, दस्त नोंदणी करतेवेळी बनावट व्यक्ती उभे करून दस्त नोंदणी करून घेणे, तसेच मृत व्यक्तीस जिवंत असलेलं दाखवून सुद्धा दस्त नोंदणी केली जाते, त्यामुळे सुद्धा खूप अडचणी येतात. तसेच बघा, शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पाच्या लगतच्या जमिनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांची सुद्धा खरेदी विक्री केली जाते. तसेच एकाच कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे सगळे हिस्से विकणे, यामुळे सुद्धा बरेच वाद उद्भवतात. तसेच बघा, सामायिक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदाराने लेड डीड करणे, रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामातील प्लॉट असतील तसेच फ्लॅट असतील त्यांची विक्री करणे, 7/12 व इतर अधिकारात सावकाराचे म्हणजे सरकारचे नाव असताना दस्त नोंदणी करणे, भूसंपादनाचे सरकारी सिक्के पडले असताना दस्त नोंदणी करणे, धर्मादाय संस्थांच्या मिळकती विकणे, अशा मिळकती भाड्याने देण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी असताना विश्वस्तांनी अधिकार नसताना न्यासाच्या मिळकती विकणे अथवा त्या भाड्याने देणे, देवस्थानच्या जमिनी पुजारी किंवा गुरव यांच्या नावावर असल्याने त्यांचे बेकायदा दस्त तयार करणे, अडाणी किंवा निरक्षर लोकांना धनादेश न देता दस्तामध्ये मोबदला नमूद न करणे, दस्तास योग्य मुद्रांक लावलेला नसणे, कमी मुद्रांक शुल्काचे दस्त नोंदवून शासनाचा महसूल बुडवणे, सहकारी गृहरचना संस्थांच्या जमिनीत साईड मार्जिनची जागा, इमारतीचे कॉमन पार्किंग, व्हिजिटर्स पार्किंग, बेसमेंट, टेरेस इत्यादी विक्रीचे दस्त करणे, विकसक व सोसायटीचे सेक्रेटरी यांनी विकणे. अशा वरीलप्रमाणे ज्या तक्रारी आहेत की त्याच्यामुळं या अनेक तक्रारी महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाकडे आलेल्या आहेत. तर बघा, यासाठी शासनाने काही नियमावली तयार केलेली आहे याच्यासाठी. तर बघा, या अशा प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी व त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधीनस्थ सर्व जिल्हा सहनिबंधक वर्ग 1 आणि मुद्रांक जिल्हाधिकारी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 यांना काही शासनाने सूचना दिलेल्या आहेत. तर बघा, आता यावर उपाययोजना म्हणून काय करायचं आहे तर बघा, दस्त नोंदणी करताना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 व नोंदणी अधिनियम 1908 मधील सर्व तरतुदी, महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 व महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाचे इतर अधिनियम नियम तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सूचना आणि तरतुदींचे काटेकोर पालन करायचे आहे. दस्तास कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. दस्त नोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून नागरिक व शेतकरी यांची फसवणूक होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. ज्या प्रकरणात नोंदणी अधिनियमातील कलम 82 आणि 83 नुसार कार्यवाही करण्याचे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाल्यास अशा प्रकरणात दोषींविरुद्ध 7 दिवसात गुन्हा दाखल करायचा आहे. सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी करून प्रत्येक 15 दिवसांनी शासनास हा अहवाल सादर करायचा आहे. तसेच जर इतर याच्यामध्ये काही गैरव्यवहार होत असतील तर ते प्रभावीपणे त्यासाठी सुद्धा त्यांनी उपाययोजना करायच्यात. तसेच याची अंमलबजावणी सुद्धा प्रभावी करायची आहे की जेणेकरून अशा खरेदी विक्रीमध्ये कुठला गोंधळ होणार नाही. तर त्याच्यामध्ये शासनाने बघा अतिशय चांगले उपाययोजना राबवलेले आहे. आता शेतजमिनीची खरेदी विक्री म्हणलं की
आता आपण कुठल्या कुठल्या कारणामुळे याला अडचणी येऊ शकतात तर ते पाहिले. असे बरेच याच्यामुळे जास्त न्यायालयीन वाद चालू आहेत की चुकीचे करणे, नोंद चुकीचे करणे, किंवा एखादं मयत व्यक्ती असेल तर त्याच्या नावे करणे, एखाद्या सामायिक क्षेत्र असेल तर ते एकट्याने करणे. तर अशा प्रकारचे जे गैरसमजातून किंवा मुद्दामून केलेले जे गुन्हे आहेत त्याचं प्रमाण न्यायालयामध्ये, जमिनीच्या वादाचं प्रमाण जास्त आहे. तर यासाठी शासनाने चांगले उपाययोजना केलेले आहे. नक्कीच याचे प्रमाण कमी होण्याला मदत होईल. याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तुर्तास धन्यवाद.